तर गुढीपाडव्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। सजावटीसाठी विविध देशी विदेशी 2 टन फुलांचा वापर करण्यात आला आहे। तर नवचैतन्याची गुढी उभारली जाते आहे गावोगावी राज्यात। त्याचबरोबर ठाणे, गिरगाव, नागपूर, डोंबिवली ते शोभायात्रांचा जल्लोष बघायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत आणि पारंपरिक साज आणि पारंपरिक वाद्य, लोककला यांचा देखील समावेश या शोभायात्रांमध्ये बघायला मिळतो। चैत्र शुक्ल प्रतिपदा आणि आजच्या या दिवशी नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई सगळीकडेच रस्त्यावर उतरली आपण बघतोय। जल्लोषात स्वागत केलं जात आहे। ठिकठिकाणी कुठे रांगोळ्या काढलेल्या आहेत, कुठे दिंडी निघतेय, ध्वज, पताका आणि या सगळ्या आनंदामध्ये, उत्साहामध्ये नववर्षाचं स्वागत ठाणे, गिरगाव, नागपूर, डोंबिवली प्रत्येक शहरात महाराष्ट्रातल्या केलं जात आहे। हिंदू नववर्षाचे